जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, इकडे या कंटेनरमध्ये वाटाणे ठेवलेले आहेत. तर हे वाटाणे मी फ्रीजरमध्ये साठवून ठेवणार आहेत. अशा प्रकारे साठवून जर ठेवले तर वर्षभर टिकतात. तर कशा प्रकारे आपण साठवून ठेवायचे आणि वाटाणे कशा पद्धतीचे घ्यायचे, तर चला आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहूया. तर इकडे ह्या वाटाण्याच्या शेंगा चांगल्या भरलेल्या अशा 1.5 किलो वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या आहेत. आणि बघा कशा मस्त येतं, एकही रिकामी अशी शेंग नाही, संपूर्ण अशा भरलेल्या आहेत. आणि वाटाणे कसे चांगले पोसलेले आहेत, मोठे येतं वाटाणे, टपोरे वाटाणे आहेत. तर अशा शेंगा घेतल्यामुळे काय होतं की वर्षभर हिरवेगार वाटाणे तसेच राहतात फ्रीजरमध्ये, जे आपण साठवून ठेवणार ते. तर चला आपण काय काय करायचे ते पाहूया. तर इकडे ह्या वाटाण्याच्या शेंगा मी सगळ्या सोलून घेतलेल्या आहेत. तर एवढे वाटाणे त्याचे पडलेले आहेत. तर बघा कसे मस्त मोठे वाटाणे आहेत. तर अशा प्रकारचे वाटाणे असतील ना, तर वर्षभर पण जसेच्या तसे हिरवेगार राहतात आणि जराही खराब होत नाहीत. त्याला फक्त थोडीशी काळजी घ्यायची की जेव्हा आपण काढून घेतो तेव्हा पाण्याचा हात वगैरे लावायचा नाही. आणि आता हे सगळे वाटाणे सोलून घेतलेले आहेत. तर एका कपड्यावरती आपण हे वाटाणे टाकूया आणि त्याला छान टिश्यू पेपरने कोरडे करून घ्यायचे. जेव्हा आपण सोलतो तेव्हा त्याला घाण लागलेली असते किंवा थोडे शेंगाचं वरच्या साल्टाचं पाणी लागलेलं असतं, तर ते सगळं कोरडं व्हावं यासाठी ही काळजी घ्यायची. तर छान आता टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं किंवा आपण ज्या कपड्यावर टाकलेलं आहे त्यांनी पण अलगद थोडंसं हलक्या हाताने पुसून घ्यायचं. त्यामुळे एकदम स्वच्छ होतात ते वाटाणे. तर अशा प्रकारे जर तुम्ही स्टोअर करून ठेवले ना, तर तुम्हाला पाहिजे तेव्हा या वाटाण्याचा उपयोग करू शकतात. पटकन आपल्याला घरामध्ये काय पावभाजी बनवायची असेल किंवा फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी बनवायची असेल किंवा मिक्स भाजी बनवायची असेल, तसेच आपण ह्याच्यामध्ये पण उपीटामध्ये पण याचा वापर करतो. तर थोडेसे जेवढे पाहिजे तेवढे आपण कोमट पाण्यामध्ये टाकून ठेवायचे. अगदी हिरवेगार जसेच्या तसे वाटाणे राहतात. पण वाटाणे कसे असे टपोरेच घ्यायचे, त्यामुळे छान व्यवस्थित राहतात शेवटपर्यंत, संपेपर्यंत. तर आता हे छान कपड्याने पण मी कोरडे करून घेत आहे. तर अशा पद्धतीने कोरडे करून घेतले की संपेपर्यंत एकदम वाटाणे चांगले राहतात. तर तुम्ही जीबवाले बॅग पण घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये 100-100 ग्रॅमच्या बॅग आणल्या तर अशा पाहिजे तेवढे आपल्याला तेवढीच बॅग बाहेर काढायची आणि यूज करायचे, असं पण करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही वाटाणे आणा, असे पुसून स्वच्छ कंटेनरमध्ये भरून किंवा प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये भरून ठेवा, वर्षभर आरामात टिकतात. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. हे बघा, हे वाटाणे मी पहिले ठेवले होते फ्रीजरमध्ये, जसेच्या तसे आहेत. हे जास्त दिवसाचे नाही आहेत, 1-1.5 महिना झालेला आहे, तरी पण बघा छान आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्कीच साठवून ठेवा. तर आता छान पुसून कोरडे झालेले आहेत. तर आता कंटेनरमध्ये आपण भरूया. तो पण धुवून स्वच्छ सुकवून ठेवलेला आहे. छान एकदम कोरडे झालेत. याच्या आणखीन वेगळ्या वेगळ्या पद्धती आहे. गरम पाण्यामध्ये पण काढून ठेवू शकता, पण मला ही अगदी सोपी साधी पद्धत छान वाटते. तर मी अशा पद्धतीनेच ठेवते ना, खूप छान टिकतात. तर आता हा बघा कंटेनर मस्त सुकलेला आहे, एकदम हवाबंद असतो, त्यामुळे बिलकुल खराब होत नाहीत आणि झाकण पण छान घट्ट बसतं. तर अशा प्रकारे सगळे वाटाणे त्याच्यामध्ये ठेवणार.
आणखीन वाटाणे घेऊन येणार आहे मी. अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवणार आहे. तर बघा छान सगळे बसतात तेवढे 1.5 किलोचे वाटाणे. एकदम मस्त बरोबर 1.5 किलो वाटाणा. म्हणजे वाटाण्याच्या शेंगा 1.5 किलो आहेत. वाटाणे तर नाही आहेत 1.5 किलो. आणखीन बसत आहेत थोडेसे. तर असे मी कंटेनर विकत आणलेले आहेत आणि अशा प्रकारेच मी स्टोअर करून ठेवते. सुंदर. आता झाकण आहे ना एकदम फिट्ट बसवायचं. छान पॅक. एकदम मस्त. तर मैत्रिणींनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सुंदर.